पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। तरी विषेंद्रिय मिळणी करुणी घापे वितुटणी जैसे तोडीजे खड्ग पाणी पारकेया। चालू विषयातली 89वी ओवी। दैवी संपत्तीमध्ये कोणते कोणते गुण असतात त्याचा विचार चाललेला आहे। दान हा गुण आत्ता सांगितला आणि आता दम म्हणजे इंद्रियांचं दमन। इंद्रियांना जो विषयाचा सोस आहे, विषय उपभोगाचा कालावधी थोडा असतो, पण विषय कसे मिळतील याचा विचार करण्याचा कालावधी खूप असतो। त्याच्यामुळं इंद्रियसारखी त्याच्यातच गुंतलेली असतात। तेव्हा त्याच्यातून बाजूला करण्याकरता जे काही संयम आहे त्याला दम असं नाव आलं। तेव्हा ते सांगतात की विषयेंद्रिया मिळणी, विषय आणि इंद्रियांचे एकत्र झालं मग काय होतं, तर विषय तर उपभोगले जातातच, पण त्याचे संस्कार अंतःकरणात राहतात। चांगलं वाटलं असलं तर त्या संबंधीचा हर्षयुक्त संस्कार, वाईट आहे नको नको हे कशाला मिळालं असं झालं असलं तर दुःखयुक्त संस्कार, आणि हे संस्कार पुन्हा आपल्या ठिकाणी उभा राहतात। याच्याकरता त्यांच्या ठिकाणी काय करायचं आहे, तर त्यांच्यातनं अंतर कमी करायचं, करुणी घापे वितुटणी त्यांच्यातनं दूर करायचं आहे। जैसे तोडीजे खड्ग पाणी पारकेया, तर त्याला उदाहरण असं दिलं की जसा हातात खड्ग असणारा हत्यारधारी हा काय करतो, तर आपल्या शत्रूला, समोर असलेल्या शत्रूचं काय करतो, हनन करतो। म्हणजे त्याला जसं काय आहे की अगदी हातातल्या खड्गानं तोडतो। तसं विषय भावनेविषयी अंतःकरणात जर काही भावना जागी झाली तर ती शस्त्र जसं मारावं तशी तोडावी। अर्थात कुठंतरी निग्रह झाल्याशिवाय हे अंतर तुटणार नाही। कारण काय आहे, अगोदरपासून सवय आहे आणि आता परमार्थ करायचा आहे, अभ्यास करायचा म्हटल्यानंतर त्याच्यातून दूर निघायचं आहे ना। तैसा विषय जाताचा वारा वाजोनी दिजे इंद्रियद्वारा ये बांधोनी प्रत्याहारा हाती ओपी। तेव्हा आता याच्याकरता जर काही असेल तर एक गोष्ट अशी आहे की जे काही विषय आहेत ते विषय पंच ज्ञानेंद्रियाचे विषय आहेत आणि ज्ञानेंद्रिय आपल्या आपल्या विषयासाठी नेहमी तत्पर असतात। एका इंद्रियाला विषय मिळाला तर दुसरं इंद्रिय लगेच काही ना काहीतरी तक्रार करतं, असं चालूच असतं। तेव्हा त्यांच्या ठिकाणी संयमानं तो विषयप्राप्तीचा जो काही आहे तो ओढा कमी करायचा आहे आणि त्याच्याकरता प्रत्याहार हा काय आहे, अष्टांग योगातला एक भागच आहे। प्रत्याहार काय आहे, तर दोन गोष्टी। प्रत्याहार कुठं सांगितलं आहे, तर ध्यान अभ्यासात सांगितलं आहे। का सांगितला, तर त्या ध्यान अभ्यासात तुम्ही जेव्हा बैठकीवर बसलेले असता तेव्हा काय आहे की तुमच्या समोर आता विषय नाही ना, विषयाची जागा तिथं नाही, पण काय भासा नाही तिथं। आणि हा जो भास आहे हाच एक प्रकारचा काय आहे, आहाराचा एक भाग आहे, त्याला प्रत्याहार म्हटलं आहे। म्हणजे तो भासात्मक आहे। आता जसं मनुष्याच्या पुढं चिंच नाही, पण चिंच जर म्हटलं तर त्याच्या तोंडाला लगे पाणी सुटतं।
कारण का तर तो जो काही विषय उपभोग आहे त्या विषय उपभोगाची जी संवेदना आहे ती त्या ठिकाणी उभा राहते. म्हणजेच हे जे सगळं आहे, तर आता जसं ध्यानाला बसलेल्या मनुष्याला कुठलाही पदार्थ खातोय असा जर तिथं आभास झाला तर तो पदार्थ खरा तर नाही, पण तो पदार्थ तिखट आहे आणि ते तिखट लागलं असं जर त्याला त्या भासात आलं तर तो त्यातनं सावध झाला तर खरंच त्याच्या जिभेला तिखट लागल्यासारखं वाटतं. किंवा कित्येक माणसं पहाटे ध्यानाला बसतात आणि नंतर येऊन उठल्यावर घरात विचारतात की इतक्या सकाळी तुम्ही का भजे तळत होता? ते म्हणजे आम्ही कशाला तळतोय, आता आमचं अजून घरातलंच उरकलं नाही. म्हणले शेजारी असेल, पण तिथंही चौकशी केली तर नाही. मग नव्हतेच, मग वास कुठून आला? हा जो काही विषयानं आमच्या ठिकाणी घातलेला पगडा आहे, कारण त्याचं सतत ध्यायतो विषयांपुंस, सतत त्याचं ध्यान चाललं होतं, ते दूर करणं कठीण असतं. म्हणून त्याच्यासाठी प्रत्याहार, त्याच्यासाठी काय करा की तिथं कठोर व्हा आणि तरच त्याच्यातून बावली तर सांगतात हा घसरणारा कडा आहे. प्रत्याहार म्हणजे तो सहजासहजी नाही, तुम्हाला कधी घसरविल हे सांगता येत नाही. त्याच्याकरता प्रत्याहाराच्या ताब्यात हे द्या, म्हणजे जेव्हा निग्रह तुमच्याजवळ पक्का होईल तसं तसं हे सगळं दूर होईल. आतुला चित्ताचे अंगवरी, सांडोनी प्रवृत्ती पळे परबाहेरी, आगी सुई जे दाहीही द्वारी वैराग्याची. तर काय आहे, काही गोष्टी अशा आहेत की तिथं परखडच बोलावं लागतं. आता त्याच्याकरता सांगितलं की जर चित्ताच्या ठिकाणी तुमच्या ठिकाणी काय आहे की सतत चित्ताच्या ह्याचंच चिंतन करणार आहे. चित्त आणि विषय या दोघांचं एकत्रीकरणच झालं आहे, म्हणून तर त्याचं नाव चित्त, नाही तर ते खरं चिद आहे. पण हे जे काही चित्त आहे सतत त्याच्या ठिकाणी विषय प्रवृत्ती होते, तेव्हा ती प्रवृत्ती झालीच तर ज्या इंद्रियाचा आणि त्या विषयाचा त्या ठिकाणी सहभाग आहे त्याची जी प्रवृत्ती, तेव्हा असं करा की त्या इंद्रियाच्या दारात एखादा जसा अग्नी पेटल्यानंतर दारातनं बाहेर जाता येत नाही ना, दारातच अग्नी असला तर मनुष्य बाहेर कसा जाईल? तेव्हा ही प्रवृत्ती बाहेर कशी जाईल? मग कोणता अग्नी पेटवा? वैराग्याचा. ते जे काही वैराग्य आहे ते वैराग्य परिपक्व असावं असं सांगतात समर्थांच्या चरित्रामध्ये, की त्यांना बासुंदी खावी वाटली म्हणून शिवाजीराजांच्याकडे जाऊन त्यांना सांगितलं की असं असं मला काय आहे इच्छा आहे, आणि त्यांनी भरपूर केली. आणि मग किती 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 झालं की आता नको नको झालं, एवढी ते काय आहे घे वाटी की पिये. पुढं जरा ते असं झालं की आता ते पडती की का बाहेर. मग जेव्हा उलटी होती म्हणल्यावर मोकळं भांडं आणायला सांगितलं आणि त्याच्यात उलटी झाली, आणि उलटी झाल्यावर त्यातच वाटी भरून त्याने घ्यायला सुरुवात केली की ती सगळे म्हणले अहो असं थांबा अजून आहे. म्हणजे असं त्याची खोड मोडायची मला. म्हणजे काय झालं थोडक्यात काय आहे तर घृणा केली निर्माण. त्या विषयाची घृणा निर्माण होण्याकरता इंद्रियाच्या ठिकाणी कशा तऱ्हेची योजना केली. एखाद्या इंद्रियाची जर घृणा तयार झाली तर तो विषय समोर आला तरी बघावंसुद्धा वाटणार नाही. हे सगळं करण्याकरता वैराग्याची गरज असते. वैराग्य हे एक प्रकारचं दगदगीत अग्नीच आहे, आणि तो या ठिकाणी जर निर्माण झाला म्हणजे तरच दमन होईल, तरच इंद्रियाच्या ठिकाणचं संयम होतील. श्वासोश्वासावनी बहु असे, व्रते आचरे खरपुसे, ओसंतीता रात्री दिवसे नाराणुको. तेव्हा आता जो काही आहे त्याच्यामध्ये काय होतं तर आपल्याला निदान दुसरं काही आठवावं असं नाही. सतत मनोरथ आणि चिंतन हे जसं काय आहे विषयाचंच आहे. पण मग जर काय आपल्याला दमन हे जर पाहिजे असेल, इंद्रिय संयमन करायचं असेल, तर मग काय करा तर प्रत्येक श्वासाला आपण जे हे संयमाचं व्रत घेतलेलं हे ठेवायचं. त्याला नाव दिलं व्रते आचर्य खरपुसे. खरपूस हा शब्द कोणत्या तरी पदार्थासाठी, खरपूस भाजला, खरपूस चव आली
आणि ते सहजासहजी होत नाही, त्याला झटून झोंबून मग ते खरपूसपणा तयार होत असतो. म्हणजेच हे सगळं व्रत करायला किंवा असा 8 तास करायला सुद्धा तुम्हाला काय कठीण पडेल, पराकाष्ठा पडेल. पण तसं जर झालं आणि रात्रंदिवस ह्याचा जर विचार केला तरच आपल्या आचरणात सुधारणा होईल. नारायणुक म्हणजे आचरणातली सुधारणा, न आराणुक म्हणजे त्यात तुमचं लक्ष जायचं नाही. असं जर काय व्हायचं असेल तर ते आचरण शुद्धता आली आणि ती टिकावी म्हणून रात्रंदिवस विचार केला तरच इंद्रिय विषयापासून दूर होतील. पै दमू ऐसे म्हणिजे तो हा जाण स्वरूपे यागार तू ही संक्षेपे सांगो ऐक. आत्तापर्यंत दम हे सांगत असताना विषय आणि इंद्रिय या दोघांच्यामध्ये कशा प्रकारे आपल्या ठिकाणी काय संयम असावा किंवा निग्रह असावा हा विषय झाला. आता त्यानंतर यज्ञ. यज्ञाला काय आहे की यज्ञ म्हणजे एखादं कुंड, बाकीचे सगळे त्याला पुरोहित, बाकीचं असं नाही. आपल्याला ह्या यज्ञाची परिभाषा 3ऱ्या अध्यायात होऊन गेलेली की 3ऱ्या अध्यायामध्ये आपण जे काही करत आहे कर्म, ते कर्मच ईश्वराला अर्पण करणं हाच यज्ञ आहे. जसं यज्ञामध्ये तुमच्या ठिकाणी असलेलं जे जे काही आहे ते तुम्ही काय हवन करता म्हणजे अग्नीला देता, तसं केलेल्या कर्माचा कोणताही कर्तृत्व भाव, भोक्तृत्व भाव हा ईश्वराला अर्पण करणं हाच यज्ञ आहे. आणि तो यज्ञ आता सांगत आहे. तरी ब्राह्मण करुणी धुरे स्त्रियादिक पैल मेरे माझारी अधिकारे आपुलालेनी. काही गोष्टी कशा आहेत की ज्या त्या ठिकाणी ते अधिकार आहेत, त्या अधिकाराला त्या योजना केलेल्या आहेत. आता पूर्वी काय होतं की वर्ण पद्धत होती, आश्रम पद्धत होती. त्यामध्ये जे काही असेल, ज्या आश्रमात जो विद्यार्थी गेलेला आहे त्या विद्यार्थ्याला शिकवण्याकरता तिथं जे आचार्य असत त्या आचार्याने अगोदर अध्ययन केलेले म्हणून ते अध्यापन करतात. तेव्हा त्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस होत्या तेव्हा ते सगळं प्राप्त करणारे, तेच सगळं करणारे जे ब्राह्मण आणि इतर. मग आता स्त्रियादिक त्यांनी म्हटले, कारण स्त्रियांना घरातल्या कामातून वेळच नाही. सतत काय आहे, सकाळी पहाटे उठल्यापासून घराची स्वच्छता, सडा रांगोळी, त्याच्यानंतर बाकीचं सगळं स्वयंपाक पाणी धुणं, कुठं वेळ आहे त्यात. मग त्यांच्यासाठी जे काही त्यावेळेस नेमलेलं होतं ते माझारी अधिकारे आपुलालेने. ज्याच्या त्याचा जसा त्यावेळेस अधिकार असेल तसं तसं त्याला ते कर्म यायचं आणि त्या कर्माचं त्याने केलेलं कर्म आहे ते त्याच्याकडून काय व्हावं, यज्ञासारखं समर्पित व्हावं. जया जे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म ते तेणे यथागम विधी यजिजे. तेव्हा आता ज्याच्यासाठी अर्थात काय झालं, आज आता आपण आत्ताच्या तरी ह्याच्यामध्ये जरी पाहिलं तर कोणाला कोणतं काम आहेच ना. सगळेच नोकरदार नाहीत, सगळेच उद्योगी नाहीत, सगळेच व्यापारी नाहीत, सगळे शेतकरी नाहीत. हे सगळं जसं आहे, मग कोणाचं का कोणतं कर्म असना ते त्याचं जे कर्म आहे तेच एक प्रकारे ईश्वराचं भजन आहे, तोच त्याचा देवता धर्म आहे. आणि मग तो यथाविधी म्हणजे ते कर्म करत असताना आपण योग्य तऱ्हेनं जर केलं, जसं शास्त्र सांगतं त्यानं, म्हणजे जसं मागं 16व्या अध्यायात आलं की शास्त्राने कोणतं कार्य करावं कोणतं कार्य करू नये हे सांगून झालेलं आहे. म्हणजे आता हा चालू 16व्या अध्यायात तो पुढे विषय येईल. तर मग त्याप्रमाणे जे काही सांगितलं आहे ते, मग जी क्रिया जे कर्म आपल्या हातून होतोय तो एक देवता धर्मच आहे. तो तेणे यथागम विधी यजेजे. तेव्हा तो जो काही असेल त्याला सांगितलेल्या विधीप्रमाणे त्याने आचरण करावं. जैसा द्विज षटकर्मे करी शूद्रतया ते नमस्कारी की दोहीसिही सरोभरी निपजे यागू.
आता त्याच्यासाठी आणखीन पुन्हा एक सांगितलं की जे ब्राह्मणाची कर्म आहेत ते षटकर्म 6 कर्म आहेत. त्याच्यामध्ये काय काय असेल तर त्याच्यामध्ये यजन याजन म्हणजे यज्ञ करणं, यज्ञ करून घेणं, अध्ययन अध्यापन म्हणजे त्याने स्वतः अध्ययन करणं, दुसऱ्याला शिकवणे अध्यापन, आणि त्याच्यानंतर दान देणे, दान घेणे. म्हणजे जसं त्यांच्याजवळ काय दान द्यायला तर विद्यादान देणे, असं जसं आहे तसं दान घेण्याचाही त्यांना अधिकार आहे. म्हणून ही 6 कर्म आहेत. ही 6 कर्म जशी त्यांना आहेत तसं शूद्र आहे त्याला नमस्कार करणं हा त्याचा एक कर्म आहे. आता आपण असं पाहतो की एखादा देवाची पूजा करतो, मग आपल्या घरात आता नेहमीच्या दृश्य आहेच, मग पूजेला बसलेल्या मनुष्याला लागणारी फुलं आणून देणं, त्याला गंध उगाळून, ही बाकीची कर्म बाकीच्यानी केली तर पूजा केले इतकं त्यालासुद्धा फळ मिळालं. जे काही आता समजा एखाद्या घरामध्ये त्यांचं नित्य नियम आहे की ते दररोज ज्ञानेश्वरीच्या ओव्या घेतातच, ते वाचन त्यांचं नित्य नियमात आहे, आणि ते त्यावेळेस सगळं जे घेत असताना अगदी मोठ्यानं म्हणतात, चालीवर म्हणतात, सुरात म्हणतात. घरातल्यानी शांतता राखणं हे कर्मच केलं. त्यांचं चालू असताना बाकी सगळे शांत आहेत. त्यांनी त्यांचे महिला स्वयंपाक करत असले तरी भांडं वाजू दिलं नाही, लहान पोराला शांत केलं, कुठे कोणी पायसुद्धा आपले आहेत, हे सुद्धा कर्मच आहेत. म्हणून मग जसं जसं झालं ते दोहीसही सरोवरी निपजे याव, ते केलेलं कर्म एक प्रकारे भगवंताला अर्पण झाल्यामुळं त्यांनी यज्ञच केला. मग कुणी कुणी केला, एकट्या देवार्चन करणारा म्हणजे देवाची पूजा करणारानं किंवा रोज ग्रंथ वाचणारानंच केला का बाकीच्यानेही त्याला केला सहाय्यक म्हणून, त्यांच्याकडूनही झाला, तेही त्यांचा यज्ञच झालेला आहे. तैसे अधिकार पर्यावलोचे, हे यज्ञ करणे सर्वाचे, परी विष फळाशेचे न घापे माझी एकंदरीत आहे. हे सगळं जर काही असेल तर तुमच्या अधिकाराप्रमाणे तुम्हाला जे काही कर्म करावं लागत असेल ते कर्म केल्यानंतर जसं यज्ञात अर्पण करायचे तसं हेही ईश्वराला अर्पण केलं, पण त्याच्या बदलात मला अमकं दे असं फळ मागू नका, फळाला विषच समजा, ते मागू नका. अर्थात काय झालं, असं जर कर्म झालं तरच तुम्ही त्या कर्मबंधनापासून तुटला. एरवी काय आहे, घरामध्ये प्रत्येक गोष्टी होतात, बहुतांशी पुरुषाला अहंकार थोडा जास्तच असतो. स्त्रिया एवढं घरातलं स्वयंपाक पाणी करतात, पण कधी पुन्हा कोणत्याही घरातल्या पुरुषापुढं जाऊन आम्ही एवढा स्वयंपाक केला असं कधी म्हणत नाहीत. आणि तुम्ही हा स्वयंपाक चांगला म्हणा असंसुद्धा त्यांना इच्छा नसते. त्यांच्या लक्षात येते की आज वाढलेलं जर त्यांनी काय आहे पुन्हा पुन्हा मागून खाल्लं तर हे चांगलं झालं आहे, म्हणजे ते त्याबद्दलचा अहंकार धरत नाहीत. आता हा जो काही सगळा भाग आहे हे सगळं म्हणजे करत असलेल्या कर्माचा कर्तेपणा अर्थात अहंकार नसावा, अहंकार अर्पण व्हावा, आणि त्याचबरोबर केलेल्या कर्मापासून मला अमकं मिळावं अशी सुद्धा अंतःकरणात कुठं जाणीव नसावी. असं जर झालं तर मात्र त्याने ते कर्म म्हणजेच त्याचा तो यज्ञ योग्यरित्या पार पडला. आणि मी करता ऐसा भाव नेदिजे देहाचे निद्वारे जाओ, ना वेदाज्ञेसी तरी ठावो होई जे सोये. आता तो सगळ्याचा काय सार त्याने मांडलं की मी करता आहे असं म्हणून तर दाखवू नका, पण मनात भावसुद्धा ठेवू नका. म्हणजे एखाद्या वेळेस काय आता म्हणून नाही दाखवलं पण उगीच त्यांच्या तोंडाकडे बघितलं, म्हणतेत काय आपल्याला तुम्ही केलं म्हणतेत का. जसं काय एखादं मंदिर असतं, मग मंदिराला रंग दिला, एका माणसाने रंगाचे खर्च केला आणि सांगितलं इथं लिहून ठेवा हा रंग या व्यक्तीने दिला, त्याचा सगळा खर्च त्यांचा. फरशी टाकली, फरशीवर नाव टाकून घेतलं, हे यांनी दिलं. म्हणजे हे सगळं काय आहे की दिलं ते स्पष्ट केलं. तसं न होता आपण आपला मनात कर्तेपणाचा भावही राहू देऊ नये. हे जर झालं तर वेदानं जसं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला 3ऱ्या अध्यायात झालेल्याच आहेत त्याप्रमाणे
आपण वेद जसं सांगतो तसं वागलेलो आहोत. अर्जुना एवं संज्ञो सर्वत्र जाण यज्ञो कैवल्यमार्गीचा अभिज्ञो सांगाती हा एकंदरीत. हे सगळ्याच प्रकारे सगळ्याच व्यक्तीला करावं लागतं. म्हणून यज्ञ सगळ्याच्या हातून होतो आहे, कोणा एकाकडून होतो आहे असं नाही, सगळ्याच्या हातून होतो आहे. उलट ह्या यज्ञाला जसं वेदांनी सांगितलं, जसं शास्त्राने सांगितलं तशा पद्धतीने जर तुम्ही केला तर तुम्हाला कैवल्याला घेऊन जाणार आहे. जसं कैवल्याकडं जाण्याकरता कैवल्य मार्गात आपल्याला कोण लागतो सांगाती, तर ज्ञान लागतं. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. मग हे जे काय अभिज्ञ म्हणजे ज्ञानाचाच, ज्ञान हा त्याचा सांगाती झाला. आता चेंडुवे भूमी हाणिजे हे नव्हे तो हाता आणिजे की शेती बी पे विखुरिजे परी पिकी लक्ष. आता त्याच्यानंतर काय आहे की दुसरा आता पुढचा गुण सांगायचा आहे. तत्पुरी सांगायला लागले की जसा काय आहे लहान मुलगा म्हणा काय काय करतो, तो चेंडू खेळतो, मग तो जोरात खाली आपटतो म्हणजे कशा करता, वर हातात येण्याकरता. मग आपटायचं आहे का हातात आणायचं आहे, तर हातात आणण्याकरता तो चेंडू जसा खाली आपटतो तसंच जे काही शेतकरी त्याने काय केलं, शेतीमध्ये बी पेरणी केली म्हणा किंवा विस्कटलं म्हणा, विखुरिजे कशा करता, तर पीक चांगलं यावं म्हणून, त्याच्यापासून त्याला पिकाची आशा आहे म्हणून. ना तरी ठेविले देखावया आदर की जे दिविया का शाखा फळे यावया शिंपीजे मूळ. त्याच्यावर आता दुसरं उदाहरण दिलं की घरातलं कुठं काय ठेवलं आहे हे दिसावं, लवकर सापडावं म्हणून आपण दिव्याचं सगळं व्यवस्थित करतो. आता काय लाईट आहे सगळ्या गोष्टीत. पूर्वी कसं असायचं, दिवे लागण असायची, त्यामुळं ज्याच्या घरी कंदील आहे त्यांनी सगळ्या काचा स्वच्छ पुसायच्या. ज्याच्या घरी चिमणी आहे त्यांनी त्याच्यामध्ये रॉकेल ओतून वगैरे त्याची वात नीटनीटकी करायची. हे सगळं करावं लागायचं तर तो दिवा आपल्याला काम देईल. त्याच्याकरता एक काय आहे की असा एक दिवस ठेवला की त्याच्याकरता दिव्याचीच पूजा असते तेव्हा. म्हणजे दिव्यालासुद्धा देवत्व दिलं. एरवीसुद्धा तुमच्या आमच्या ह्याच्यामध्ये दिव्याची पूजा असतीच, एक त्यातला भाग आहे. हा जो काही आम्ही दिव्याला आदर दिलेला आहे तो कशा करता, तर आमचं त्या प्रकाशात कार्य व्हावं, वस्तू सापडावी. दुसरी गोष्ट दाखवली की झाडाला फांद्या चांगल्या फुटाव्यात, फांद्यांना फळं चांगली लागावीत म्हणून मुळाला पाणी घालायचं. मुळाला पाणी कशा करता, तर झाडापासून फळ मिळण्याकरता. हे बहुवासो आरिसा आपण पे देखावया जैसा पुढत पुढती बहुवासा उटीजे प्रीती. आता दुसरी गोष्ट आहे की आपलंच मुख बघण्याकरता आरसा लागतो आणि आरसा घ्यायचा, पण ती एकदा बघितलं मग नंतर मग तो पुन्हा पुन्हा आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा तोंड बघायचं असलं तर आरसा स्वच्छ केला पाहिजे ना, म्हणून आरसा पुसायचा. मग ते पुसायचं जे काम चाललं आहे ते कशासाठी, आपलंच मुख बघायला. आरशाला काय आहे की काय पुसा न पुसा तुमचं तुम्हालाच गरज आहे, म्हणून जो आरसा पुसतो चांगला स्वच्छ करतो ते कशा करता, आपलं मुख त्यात दिसण्याकरता. तैसा वेद प्रतिपाद्य जो ईश्वरू तो होवावया लागी गोचरू श्रुतीचा निरंतरू अभ्यासू करणे. महत्त्वाची ओवी आहे. या ओवीमध्ये असं सांगितलं की ज्या ईश्वरानं ह्या वेदाचं प्रतिपादन केलेलं आहे, म्हणजे अशी एक ओवी की अहम ब्रह्मी झाले स्फुरण तोच आदि नारायण वेदतयापासून प्रकट झाले. म्हणजे ईश्वर म्हणून जो कोणी आहे तो ईश्वर काय आहे, ईशितव्य करणारा, संपूर्ण चाललेल्या ह्याचं नियंत्रण करणारा, नियमन करणारा. त्याने काय केलं, जे जे जिथं जिथं लागतं त्या त्या गोष्टी त्याची नियोजित केलं आणि ज्याची ज्याची जशी जशी कर्म पूर्वीची आहेत त्या संस्काराप्रमाणे त्याला कर्म भोगायला दिली.
ज्याने जे कर्म केलंच नाही त्याच्यापुढं ते कर्म त्याला दिलेलं नाही, हे सगळं ईश्वराने व्यवस्थित केलं. असा जो असणारे ईश्वर आहे की त्याच्या मुखातून वेद बाहेर पडले. वेद कशासाठी झाले तर तुमचं आमचं आचरण शुद्ध व्हावं आणि आपल्याला सन्मार्ग प्राप्त व्हावा म्हणून काही वेदाच्या भागामध्ये कर्म कशी करावीत सांगितलं. कर्म आता जसं मागं यज्ञाचा विषय झाला तसं समर्पित भावनेनं कर्म व्हावीत, दानधर्म व्हावा, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि बाकीच्या उरलेल्या भागामध्ये आम्हाला परमात्म्याकडं कसं जाता येईल ते त्यामध्ये सांगितलं. असा जो काही वेद प्रतिपादन केलेला ईश्वर आहे तो व्हावया लागी गोचरू. गोचरू याचा अर्थ तो इंद्रियानं दिसणारा नाही विषय. गो म्हणजे इंद्रिय हे म्हणायचं आहे त्यांना, कारण तो अतिइंद्रिय आहे. मग कसं तर तो आम्हाला जाणता यावा त्याच्याकरता काय करावं, श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. जो वेद आम्हाला सांगितलेला आहे त्याच वेदाचा आम्ही नित्य अभ्यास करावा. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18ही पुराणी हरीशी गाती. जे काही त्यामध्ये जे काही हरीचं वर्णन सांगितलेलं आहे ते प्राप्त होण्याकरता नित्य अभ्यास करणं. हा आता काय आहे पुढं असलेल्या गुण सांगायचा आहे. त्याच्यातला एक भाग सांगितला की तुम्हाला अभ्यासाची सवय असावी. अभ्यास तर कराच पण सतत त्याने जे काही कुठं सांगितलं आहे त्याचं चिंतन करा. अभ्यासाची एक रीत आहे त्यावेळेस तो अभ्यास करावा. त्यातलाच एक भाग आहे सतत चिंतन करावं. म्हणजे जसं ऐकलं श्रवण केलं की मनन करावं लागतं, तसंच जे जे काही असेल अभ्यासाचं त्याचं जे झालं अभ्यासात अभ्यासलं गेलं त्याचं चिंतनही करावं लागतं. हे अभ्यासातलाच एक भाग आहे. ते द्विजासीच ब्रह्मसूत्र एरा स्तोत्र का नाम मंत्र आवर्तने पवित्र पावावया तत्व. आता हा विषय मागंसुद्धा 13व्या अध्यायात झाला आहे की फक्त ब्राह्मणालाच ब्रह्मसूत्र, ब्राह्मणालाच म्हणजे ज्यांना मुंजीचा अधिकार आहे त्यांना, असे जे वर्ण आहेत की ज्यांना मुंजीचा अधिकार आहे त्यांना काय सांगितलं की तुम्ही ब्रह्मसूत्राचा अभ्यास करा. पण ज्यांना तो नाही त्यांना काय आहे, त्यांना पौराणिक स्तोत्र जे भगवंताविषयी आहेत त्याचं पठन करा. हेही अवघड जात असलं तर नामजप करा, सतत नामाचा उच्चार करा, नामाचे आवर्तन करा. त्यांनीही तरी तुमचं अंतःकरण पवित्र होणारच आहे, किंवा स्तोत्र पठणानं तुमचं अंतःकरण पवित्र होणारच आहे, किंवा नामजपानं, नाम उच्चारानं, नामस्मरणानं का होईना. हे सगळं कशा करताय तर तत्व प्राप्त करण्याकरता. म्हणजे ह्यातले जे काही आहेत ब्रह्मसूत्रानं प्राप्त झालेलं ज्ञान एक तत्व कोणतं आहे ते सांगणारच आहे. आणि जे काही स्तोत्र पठणानं परमात्म्याचंच त्याच्यामध्ये सगळे काय आहे स्तुती केलेली असते. नामही कुठं जातं, नामाचा एक भाग आहे की नाम कुठं घेऊन जाईल तुम्हाला तर नामीकडं. म्हणजे ज्याचं नाम असतं ते नामी, त्या वस्तूला काय म्हणायचं नामी. आणि त्या नामीचं जे नाम आहे ते नाम जप तुमच्याकडून झाला तर तुम्हाला तिथपर्यंतच घेऊन जातं. अर्थात सगळेच तिथं जाऊन पोचणार आहेत. कोणत्याही प्रकारचा तुमचा अभ्यास असू द्या, तुमचा उद्देश कोणता आहे, परमात्मा प्राप्ती. तुमचा उद्देश कोणता आहे, आत्मसुख प्राप्त करून घेणं. मग जो जो काही तुमचा अभ्यास असेल तो तिकडे घेऊन जाईल. पार्थागा स्वाध्याओ बोलिजे तो हा म्हणे देवो. आता तपशब्दाभिप्रावो आदर ऐक सांगो. आत्तापर्यंत आपण काय पाहिलं, आता हे अभ्यास म्हणजे स्वाध्याय हा गुण इथं पाहिला, यज्ञ पाहिला, स्वाध्याय पाहिला. आता त्याच्यानंतर पुन्हा जर काही राहिला असेल तर तो तप हा जो काही आहे तो गुण म्हणजे त्या संपत्तीतला एक अजून भाग हे आता सांगणार आहेत. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।